हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, थंडीमध्ये शरीराला उष्णता मिळावी असे बरेच पदार्थ आहेत. त्यातलाच एक पदार्थ आहे बाजरी. आता बाजरीची आपण भाकरी बनवतो, थालीपीठ बनवतो, अनेक पदार्थ बनवतो. त्यातलीच आपण आहे ना बाजरीचा एक पदार्थ बनवणार आहोत जो झटपट होणारा आहे. ते आहे बाजरीची आंबोळी आणि झटपट होणारी कांद्याची हिरवी चटणी. बाजरीच्या आंबोळीसाठी आपण 2 वाट्या बाजरीचं पीठ घेत आहोत. अर्धी वाटी बारीक रवा, अर्धी वाटी दही, 2 चमचे तेल, चवीप्रमाणे मीठ. आपण आता हे जिन्नस आहे ना सगळं आधी मिक्स करून घेऊया. आता आपण थोडं थोडं पाणी घालून आहे ना छानपैकी आहे ना आपण जसं डोशाचं पीठ भिजवतो त्या पद्धतीने आपण मीडियम कन्सिस्टन्सीचं पीठ भिजवून घेऊया. आपण ह्याच्यात ना 2 ते 2.25 वाटी पाणी टाकून अशा प्रमाणे आपण आता भिजवलेलं आहे. आता यात रवा आहे त्यामुळे आपल्याला अर्धा तास हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा सुद्धा छान फुलेल. अर्धा तास झालेला आहे आणि पीठ पण आपलं इतकं छान भिजवून झालेलं आहे. हे बघा, आता रव्यामुळे थोडं अजून घट्ट झालेलं आहे. आता आपण त्यात काय करूयात, अर्धा चमचा खायचा सोडा टाकूया. थोडंसं पाणी टाकून आपण आहे ना काय करूयात की कन्सिस्टन्सी जी आहे डोशाची ती ॲडजस्ट करून घेऊया. आपण अजून अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आंबोळीचं पीठ असं ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. इतपत आपण ठेवायचं आहे घट्ट. आंबोळीचं पीठ तयार आहे. आता आपण आंबोळी करायला घेऊया. आंबोळी करण्यासाठी मी काय केलंय की पॅन ठेवलेला आहे आणि अगदी थोडंसं तेल त्याला ग्रीस करून घेतलंय. त्यात आता आपण 2 डाव पीठ टाकून घेऊया आणि हलक्या हाताने स्प्रेड करायचे. फारही पातळ नाही, थोडंसं आंबोळी आहे ना जाडसर असते म्हणून त्या पद्धतीने आपण स्प्रेड करून घ्यायचंय. आता 2 मिनिटं आपण झाकण ठेवून घेऊयात. फ्लेम आहे ती अगदी बारीक आहे. 2 मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकताय मस्त त्याला जाळी पडलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक ऑब्झर्व केलंय का, आपण तेल अजिबात टाकलेलं नाहीये. आता आपण आंबोळी उलटून घेऊ आणि आता तुम्ही बघू शकताय मस्त निघालेली आहे. उलटून घेतली. आता दुसऱ्या साईडने आपण फक्त 10 सेकंद भाजणार आहोत, अगदी लालसर करायची नाहीये. 10 सेकंद झालेले आहेत आणि आता आपण उलटून घेतले. हलकं अगदी गुलाबी झालेलं आहे. आपण आंबोळी काढून घेऊ आणि अशा पद्धतीनेच आपण बाकीच्या आंबोळ्या तयार करून घेऊया. आपण आंबोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवते आता आंबोळी इतकी मस्त मऊ लुसलुशीत झालेली आहे. तुम्ही बघू शकता अशी फोल्ड केल्यावर सुद्धा एकदम छान जाळीदार झालेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण सुरुवातीला जे तव्याला तेल लावलं होतं त्यानंतर एकही तेलाची गरज पडलेली नाहीये. हे तुम्ही आता ना टिफिनमध्ये सुद्धा असं देऊ शकता. आंबोळीसाठी ना आपण एक खास कांद्याची हिरवी चटणी करणार आहोत. त्यासाठी मी एक मीडियम कांदा असा थोडा जाडसर चिरून घेतलेला आहे. त्यात अर्धी वाटी किंवा पाव वाटी आहे ना फुटाण्याची डाळ, पाव चमचा साखर, मीडियम आल्याचा तुकडा, चवीप्रमाणे मीठ, 5-6 कढीपत्त्याची पानं, छोटा चिंचेचा तुकडा. जर चिंच टाकायची नसेल तर 2 चमचे दही टाकलं किंवा अर्ध लिंबू पिळलं तरी चालेल. 3 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी कोथिंबीर, अगदी थोडंसं पाणी. आपण ही चटणी वाटून घेऊया आणि वाटताना बघूयात आपल्याला कितपत पाणी लागतंय. आपण चटणी मस्तपैकी ना वाटून घेतलेली आहे. ह्याला मी फोडणी देणार नाही, पण तुम्हाला जर फोडणी द्यायची असेल तर थोडं तेल, जिरे आणि हिंग ह्याची फोडणी दिली तरी चालेल. आता मी एका बाउलमध्ये ही चटणी काढून घेते. तर मंडळी, थंडी स्पेशल अशी मस्त लुसलुशीत आणि जाळीदार बाजरीची आंबोळी तयार आहे. त्याबरोबर आपण कांद्याची हिरवी चटणी पण सर्व करून घेतली आहे. ही आंबोळी आणि चटणी तुम्ही नक्की करून बघा. ही तुम्ही ब्रेकफास्टला पण करू शकता किंवा संध्याकाळी झटपट जर वेळ नसेल, काहीतरी हेल्दी खायचं असेल तर नक्की त्यावेळेलाही करू शकता. हेल्दी सुद्धा आहे आणि कमी तेलातली आहे. महत्त्वाचं म्हणजे ग्लुटेन फ्री आहे, सो कोणालाही चालण्यासारखी आहे.
सो मला नक्की करून कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा अशाच नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.